जनतेच्या भावना सरकार आहे वाईट आहे काय वाईट आहे का तुम्ही आले आमचा मान ठेवला इथं आले तुम्ही इथं आले ना प्रभागात आले ना प्रभागात आले आमचा सरकार तुम्हाला स्वीकारा लागेल एवढा मोठा आमच्या बहिणी आमच्या बहिणी सरकार आहे सरकार स्वीकारा असं व्हिडिओ काढ रे हे समोर सत्कार घ्यायला लागेल तुम्हाला नागरिकांच्या वतीने आमच्या नगरसेवकाच्या वतीने सत्कार आता कुठे कळाले मला तुम्ही मला बोलून द्या. तुम्हाला मी ग्रँटेड वाटते का सर? नुसतं ग्रँटेड फोन केला की ग्रँटेड कल्याणी आकाश इज ग्रँटेड फॉर यू ऑर व्हॉट? फोन केला आता करतो मॅडम कंप्लेंट फोटो पाठवतो मॅडम कंप्लेंट कधी आले फोटो तुम्हाला सांगते माझे सासरे फिरायला ते लोकांचा हात पकडते सासरे माझ्या नाली पहा नाली मेहरबानी आहे. आम्हाला तर फिरणं कठीण झालंय काय संवेदनशील मनाची माणसं आम्हाला लाज वाटते लोक आमच्याशी तसं उद्धटपणाने बोलत नाही पण आता बोलायला लागले लाज वाटत का म्हणजे असं बोलतात लोक आम्हाला काय बोलावं बाहेर असतात माझे मम्मा हे लाज वाटत नाही का अशा शब्दात बोलतात लोक आम्हाला काय बोलायचं आम्ही सांगा आणि आम्ही असे माणसं आहोत की आमच्या समोर कोणी उभं राहतील. या एंडे साहेब तुमच्या घरामागची नाली किती दिवस झाली सांगितली झाली काय नाली सांगा आता भाऊ झाली का तुमच्या घरामागची नाली? 4 ओढी चार ओढी 44 पानाच्या 4 ओढी फॉलो होतात का? असं करू तसं करू काय केलं काहीच नाही चालू आहे. 2 दिवसांनी कर्मचाऱ्याची बात नाही ना. काल कोणाची गाडी फिरत होती दादा तुमचं त्यांनीच आम्हाला मजबूर केलं आहे कारण की आम्ही 33,301 लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आम्ही नगरसेवक आहे. लोकांनी आम्हाला निवडून दिलेले आहे. कामं झाले पाहिजे ही आमची प्रायोरिटी असते पण अधिकारी आम्हाला कोऑपरेट करत नाही. आता आज होईल उद्या होईल आम्हाला निवडून येऊन 2 महिने झाले तर आम्हाला असं सांगण्यात आलं की जुना कॉन्ट्रॅक्ट बंद होणार आहे नवीन कॉन्ट्रॅक्ट येणार आहे. ठीक आहे आम्ही समजू शकतो ना की बस 4 वर्षाचा बॅकलॉग प्रशासन 4 वर्षाचा बॅकलॉग 40 दिवसात काढू शकत नाही. आम्ही कोऑपरेट केलं 2 महिने झाले पण 14 तारखेपासून आमच्या प्रभागात कोणारचं काम सुरू होणार होतं पण 14 तारखेला एकही कोणारचा माणूस नव्हता कुठला अधिकारी नव्हता. 14 गेली 15 गेली 16 होती. सकाळी 6 वाजतापासून 4ही नगरसेवक आणि नागरिक तिथे हजेरीवर आहे. कोणारचा एकही माणूस नाही. 15 दिवस झाले कचऱ्याच्या गाड्या नाही नाली साफ होत नाही. 2 गावं आहेत आमच्या प्रभागात. आमच्या गावाची परिस्थिती अशी बेकार परिस्थिती आहे की नाल्यातलं पाणी घरात जातं तर आम्ही काय अशामुळे आम्हाला सत्कार घ्यावा लागला जाधव साहेबांचा. मनपा आयुक्तांचं काय म्हणणं आहे? मनपा आयुक्तांचं म्हणणं आहे की ठीक होईल ऑपरेशन ट्रायल दिलेलं आहे 15 दिवसाचा वेळ द्या मॉनिटरिंग होईल कधी होईल. गाड्या व्यवस्थित नाही नागरिक फेस करतात. आमच्या घरासमोर नागरिक येऊन म्हणतात एवढ्या दिवस प्रशासन होतं आम्हाला बोलायला कोणी नव्हतं पण आता आम्हाला तुम्ही आमच्या म्हणजे ज्या काही अटी शर्ती आहे पूर्ण करायला पाहिजे. एवढा मोठा करार आहे तर 44 पानाच्या माझ्या मते त्याच्या 4ही ओढी फॉलो होत नाही. केंद्रात राज्य सरकार आहे आमच्या मोदी साहेबांनी एवढं चांगलं सांगितलं स्वच्छ भारत अभियान सुरू केलेलं आहे. सबका साथ सबका विकास डेव्हलपमेंट हायजीन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोलार प्रोजेक्ट म्हणजे ते पर्यावरणाला प्रोटेक्ट करून नवीन डेव्हलपमेंटचे स्कीम राबवत आहे तर सगळ्यांनी त्याला कोऑपरेट केलं पाहिजे. अधिकारीच असे करतील तर आम्ही कुणाला उत्तर विचारावं आणि नागरिकांची समस्या कुणाला पुढे मांडावं. आम्ही सरकार आमची असूनही आम्ही बहुमतच असूनही तरी आम्हाला अशी ट्रीटमेंट असं का?